नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता वटपौर्णिमा जवळ येत आहे लवकरच, म्हणजेच की 29 जूनला वटपौर्णिमा आहे, वार आहे सोमवार. तर वटपौर्णिमा म्हटलं की आता बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडतो की उपवास कधी करायचा, म्हणजे उपवास जर नाही केला तर मग काय होईल, उपवास करत असताना कोणत्या आपण चुका करू नये, अशा काही बऱ्याच ज्या गोष्टी आहेत तर त्या बऱ्याच महिलांना माहिती नसतात. आता ज्यांच्याकडे म्हणजे ज्या नवीन लग्न झालेल्या मुली असतील तर त्यांना काय होतं की सासू सासरे जवळ नसल्यामुळे मग बाहेरगावी राहत असतील तर त्यावेळेस मग अशा ज्या काही गोष्टी आहेत, आपण कोणतेही सण वगैरे साजरे करत असताना त्यावेळेस नवीन मुलींना मग बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. त्यावेळेस मग त्यांना प्रश्न पडत असतो की नक्की कोणत्या आपण चुका करू नये. जरी तुम्ही उपवास नाही केलात तरीही चालेल, पण अशा काही चुका आहेत की ज्या आपण अजिबात करायच्या नाहीत. आता ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या 99% महिलांना माहिती नसतात. तशा ज्या महिला म्हणजेच की ज्या नवीन लग्न झालेल्या महिला किंवा मुली आहेत तर त्या बऱ्यापैकी मुलींना म्हणा किंवा महिलांना माहिती पण असतात, पण अशा काही असतात की ज्या माहिती नसतं. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की त्या नोकरीसाठी बाहेर जात असतात, इतर गोष्टींपासून म्हणजेच की सणवार वगैरे जे असतात त्याबद्दल मग जास्त माहिती नसते. त्यावेळेस घरामध्ये इतर जी वडीलधारी मंडळी आहेत ती मंडळी पण घरामध्ये नसल्यानंतर त्यावेळेस मग त्यांना प्रश्न हा उद्भवत असतो. तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आपण वटपौर्णिमेला कोणत्या चुका करू नये किंवा कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण वटपौर्णिमेला केल्या नाही पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. बरेच वेळा काय होतं की आपण वटपौर्णिमेची म्हणा किंवा इतर कोणत्याही पूजा म्हणा, सेवा हे करत असतो, तर त्याचं फळ आपल्याला बऱ्याच वेळा मिळत नाही. कारण की आपल्याकडून काही कळत नकळत ह्या चुका घडत असतात. तर प्रत्येक व्यक्ती म्हणा की मुद्दाम चुका करत नाही, पण कळत नकळत चुका घडत असतात आपल्याकडून. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा आपण करतच असतो. घरामध्ये म्हणा, आपल्या घराची प्रगती व्हावी म्हणून बरेच सेवा उपाय करत असतो. त्याचबरोबर उपवास आपण करूनच मग पूजा केली जाते. तर त्यावेळेस काय करायचं आहे, तर उपवास हा कधीपर्यंत करायचा आहे. आता वडाच्या झाडाची पूजा करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणजेच की आता ज्या महिला आहेत नोकरीसाठी बाहेर जात असतात त्यावेळेस मग त्या महिलांना काय होतं की वडाचे झाड जर लांब असेल तर तिथे मग जाणं शक्य होत नाही. कारण की नोकरी करत असताना घरातील इतर कामं पण असतात. त्यामुळे मग त्या महिला मग काय करत असतात की वडाच्या झाडाची जी फांदी एखादी असेल तर ती फांदी मग घरी आणून पूजा करत असतात. तर ही जी एक चूक आहे तर ही अशी चुकूनही ही चूक करायची नाही. कारण की आपण जर फांदी आणून पूजा केली तर त्याचं फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही. कारण की आपण बघत असतो की जुन्या पिढींपासून जे आहे तर ते जिथे कुठे वडाचं झाड असेल तिथे जाऊनच मग ही पूजा केली जाते. आता भरपूर महिला ज्या आहेत तर ते वडाचं झाड पण घरी आणत असतात आणि मग ते झाड घरी आणून पण त्याची पूजा ही केली जाते. असे म्हटले जाते की 7 फुटीपेक्षा जास्त मोठे झाड असेल ना तरच मग त्याची पूजा केली जाते. आता एखादे मोठे झाड आहे आणि त्याच झाडाची जर आपण पूजा करायचं आहे, आता हे तर आपण बघतच असतो, पण बऱ्यापैकी मुलींना म्हणा नवीन लग्न झाल्यानंतर माहिती नसतं. त्यामुळे मग ह्या ज्या चुका आहेत तर ह्या चुका चुकूनही आपल्याला करायची नाहीत. त्यामध्ये फांदी घरी चुकूनही आणायची नाही. आता वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपण मग काय करत असतो की वडाच्या झाडाची जी पानं आहेत तर ती पानं मग आपण तोडली नाही पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपण ज्या वस्तू म्हणजे आपण जे पूजा करायला जाण्यासाठी सोबत साहित्य घेऊन जातो त्यामध्ये आपण आंबे घेऊन जात असतो पूजेसाठी ठेवण्यासाठी म्हणा, किंवा मग तर ते जे आहेत ज्यावेळेस आपण पूजा वगैरे करत असतो तिथे जे सगळं साहित्य जमा होत असतं तर ते काय करायचं आहे आपल्याला, ते वाया जाऊ न देता आता इतर वेळी लहान मुलं वगैरे असतात तर त्या लहान मुलांना तुम्ही मग तिथे जे ठेवलेले आंबे आहेत तर ते लहान मुलांना देऊ शकता. आता वडाच्या झाडाची पूजा म्हटलं की आपण धूपदीप हे करतच असतो. कारण की आता कोणतीही पूजा करत असताना धूपदीप हे आपण करत असतो. त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, वडाच्या झाडाला कोणतीही इजा होणार नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घेऊनच मग वडाच्या झाडाची पूजा करायचं आहे. त्यानंतर तुम्ही 5 सुवासिनीची ओटी भरणे गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की
इतर महिला ज्या नोकरीसाठी जात असतात त्यावेळेस मग त्या महिलांना इतर महिलांसोबत जाणं शक्य होत नाही, त्यावेळेस तुम्हाला एखादी जरी महिला म्हणजेच की एखादी जरी सुवासीन भेटली तर तुम्ही एक सुवासिनीची पण ओटी भरलात तरीही चालेल. आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण काय करत असतो की म्हणजे ज्या लग्न झालेल्या महिला आहेत तर त्या मग 16 शृंगार करूनच आपण वडाच्या झाडाची जी पूजा आहे तर ते करण्यासाठी जात असतो. तर त्यावेळेस मग आपण काय करत असतो की आता कोणत्या रंगाची आपण साडी नेसली पाहिजे, कोणत्या रंगाच्या आपण बांगड्या घातल्या पाहिजे, असं सतत आपल्याला प्रश्न हा उद्भवत असतो. आता कोणतीही शुभ कार्य करण्यासाठी आपण सगळ्यात पहिला रंग म्हणजे लाल रंगाची साडी ही परिधान करत असतो. त्यामध्ये हिरव्या रंगाची साडी आपण परिधान करत असतो. त्यामध्ये आता जे इतर कुठले रंग तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही घालू शकता. त्यामध्ये लाल रंग असेल, हिरवा असेल, गुलाबी असेल, केशरी असेल, तर हे जे रंग आहेत तर ते हे शुभतेचे प्रतीक मानले जातात. किंवा इतर कोणते असतील तर ते पण तुम्ही घालू शकता. म्हणजेच की यामध्ये सांगण्याचं कारण एवढंच आहे की फक्त सफेद रंग आणि काळा रंग जो आहे तर तो आपण कोणतेही शुभ कार्य करत असताना हे 2 रंग आपण घातले जात नाहीत. त्याचबरोबर ह्या 2 रंगाच्या साड्या घालायच्या नाहीत. तर दुसरी गोष्ट म्हणजे बांगड्या. आता बांगड्या घालत असताना पण आपण मॅचिंग बांगड्या म्हणून साडीवरती म्हणा किंवा ब्लाऊजवरती ह्या मॅचिंग घालत असतो. त्यामध्ये मग बांगड्यांमध्ये पण आपल्याला काळा आणि पांढरा रंग पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. तर या गोष्टीची जर आपण काळजी घेतली तर आपल्याकडून ज्या चुका घडणार आहेत तर त्या चुका घडत नाहीत. आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या दारावरती कोणीही काही मागण्यासाठी येत असतं तर त्यावेळेस मग काय करायचं आहे तर त्या व्यक्तीला रिकामे चुकूनही पाठवायचे नाही किंवा तुमच्याकडे जे पण काय असेल ते द्यायचं आहे. आता वडाच्या झाडाला आपण ज्यावेळेस दोरा गुंडाळत असतो तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, बऱ्याच वेळा माहिती नसतं की बऱ्याच महिला काय करत असतात की पहिली वटपौर्णिमा असल्यानंतर मग त्या महिला काय करत असतात की जे दोरा गुंडाळत असतो तर त्या दोराचा म्हणजे काय करतात की गाठ मारत असतात, म्हणजेच की दोरा खाली येऊ नये म्हणून. पण चुकूनही गाठ मारायची नाही. गाठ न मारताच आपल्याला फेरे घ्यायचे आहेत आणि संपूर्ण जो दोरा आहे तर तिथेच दोरा हा ठेवून यायचा आहे आपल्याला. आता ज्या महिलांना सुतक असेल घरामध्ये त्यावेळेस मग त्या महिलांनी वटपौर्णिमा ही चुकूनही साजरी करायची नाही. त्याचबरोबर मासिक धर्म असेल ज्या महिलांना त्या महिलांनी पण वडाच्या झाडाची पूजा करू नये. आता जर गरोदर महिला असेल तर मग त्यांनी काय करायचं आहे, त्या महिलांनी किती महिन्यांपर्यंत मग वडाच्या झाडाची पूजा करू शकतात तर 6 महिन्यानंतर मग वडाच्या झाडाची जी पूजा आहे तर ते करू नये असे म्हटले जाते. पण आता ही जी पद्धत आहे किंवा ही जी परंपरा आहे गरोदर असताना वडाच्या झाडाची पूजा करायची का नाही, तर ही परंपरा प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी आहे. काही भागांमध्ये पूजा केली जाते, काही भागांमध्ये गरोदर असताना पण पूजा करत नाही. त्यामुळे तुमच्या इकडे जशी परंपरा असेल वडीलधाऱ्या घरातील व्यक्तींना विचारून मग तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता. त्याचबरोबर आता आपल्या शरीराला कोणतीही इजा होणार नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये म्हणा किंवा एखादी महिलामध्ये अशक्तपणा असतो किंवा तुम्हाला इतर कुठल्या औषध गोळ्या वगैरे चालू असतील तर त्यावेळेस मग बऱ्याच महिलांना उपवास करणं हे शक्य होत नाही. त्यावेळेस मग तुम्ही उपवास न करता पण वडाच्या झाडाची पूजा करू शकता. पण शक्यतो बऱ्यापैकी महिला ज्या आहेत तर त्या वडाच्या झाडाची पूजा करत असताना उपवास करूनच मग पूजा करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही तामसिक पदार्थ घरामध्ये बनवू नये किंवा मग खाल्ला नाही पाहिजे. तर अशा ज्या ह्या गोष्टी आहेत तर या गोष्टींची जर आपण काळजी घेतली आणि वटपौर्णिमा जर साजरी केली तर आपल्याला त्याचं फळ हे नक्की मिळत असतं. तर मग ही जी माहिती आहे तर आता तुम्हाला समजलीच असेल की कशा पद्धतीने आपल्याला उपवास करायचा आहे, कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही. तर या तुम्हाला सगळ्या गोष्टी आता समजल्या असेल. तर मग तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.